हा सगळा जेही घडून आलेला आहे हा पवार साहेबांचेच आदेशाने अजितदादांनी केलेला आहे. आणि शेवटी परिवार आहे आणि मतभेद झाले मधात, पण जे सगळं काही झालं अजितदादांनी केलं, भारतीय जनता पार्टी सोबत आले, मग इलेक्शन लढली, शपथ घेतली, उभे राहिले, हा सगळं चित्र पवार साहेबांनीच निर्माण केलंय. मी वारंवार ज्यावेळी 2 दिवसाची सरकार आमचे आदरणीय अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी बनवली होती, शपथ घेतली होती, त्यावेळीची सुद्धा बोलली होती, हा सगळा जेही घडून आलेला आहे हा पवार साहेबांचेच आदेशाने अजितदादांनी केलेला आहे. आणि शेवटी परिवार आहे आणि मतभेद झाले मधात, पण जे सगळं काही झालं अजितदादांनी केलं, भारतीय जनता पार्टी सोबत आले, मग इलेक्शन लढली, शपथ घेतली, उभे राहिले, हा सगळं चित्र पवार साहेबांनीच निर्माण केलं आहे. आणि आज काही नवल वाटण्याचं आम्हाला तरी काही कारण नाही आहे. ते सोबत आले तर हे पवार साहेबांचीच इच्छा होती की त्यांनी BJP सोबत गेले पाहिजे आणि आज ते परत अजितदादा सोबत येतात, तर याच्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही. शरद पवार भविष्यात येतील इंडियामध्ये जे चित्र आहे, जे एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते, मुलगी मुलगा वय सगळं काही बोलत होते, आज एकमेकासोबत लंच डिनर करत आहे, एकमेकासोबत 7 वाजता मीटिंग घेत आहे. तर याच्या मागे अजितदादा तेव्हाही बरोबर होते, तेव्हाही ते चुकले नाही. त्यांनी जे जे शब्द बोलले ते 100% करेक्ट होते. ते आज स्पष्ट पूर्ण महाराष्ट्र पाहतोय.